नमस्कार, मी हे एक शिमला मिरची कापून घेतली आहे, एक टमाटा कापून घेतला आहे आणि एक कांदा कापून घेतला आहे। आता मी तव्यावरती तेल टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलं आहे। आता बटर टाकून झाले की मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकत आहे। जिरे टाकूया। जिरे टाकून झाले की नंतर पावभाजी मसाला टाकला आहे। पावभाजी मसाला थोडासा परतवून घेऊया आणि नंतर कांदा टाकला आहे। कांदा परतवून घेऊया। नंतर टोमॅटो आणि शिमला मिरची टाकायची आहे आणि ती चांगलं त्याला एकजीव करून घ्यायचं। एकजीव करून झाले की वरतून थोडंसं मीठ टाकलंय आणि अर्धा चमचा लाल तिखट। आता हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। चांगलं मॅश करून झालं की नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकत आहे। टोमॅटो केचप 2 चमचे टाकला आहे। माझा संपत आला होता टोमॅटो केचप। आणि आता त्याच्यावरती थोडेसे पाणी टाकून आपण ते चांगले मॅश करून घेतले की वरती मी पाव टाकत आहे। हे पाव घेऊन त्याच्यावरती टाकायचे आहे। मस्त पाव त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। मस्त बटर आणि पावभाजी मसाल्यामध्ये एकदम आपला हे मसाला पाव एकदम टेस्टी लागतात। तुम्हीही एकदा करून बघा। आणि जर माझ्या रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर मला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आता मी वरती थोडी बटर लावून घेत आहे। बटर लावले की जरा टेस्ट येते। आता चांगले फ्राय करून आता आपण त्याची सर्व करूया। त्याची प्लेटिंग करूया। हे बघा, अख्ख्या परिवारासाठी हे फक्त एक टोमॅटो, एक कांदा आणि एक शिमला मिरचीमध्ये आपला पोटभरीचा नाश्ता तयार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।